काय होणार आणि कधी होणार कधी होणार लवकरच होईल त्या संदर्भामध्ये निर्णय. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आदरणीय सुनेत्रा काकी आहेत, त्यांचं सुद्धा रायगड जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. त्याच्यामुळे लवकरच त्या संदर्भातला निर्णय होईल. आणि खऱ्या अर्थानं तसं पाहायला गेलं तर आज रायगड जिल्ह्याला जे काही राज्यामधलं सुद्धा जे महत्त्व हे जिल्ह्याचं आपल्या वाढत आहे ते फक्त राजकीय दृष्ट्या नाही तर विकासात्मक दृष्टीने आज तिसरी मुंबई असेल ही रायगड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी विस्तारित होणार आहे. तिथं मोठमोठे डेटा सेंटर्स असतील, आणखीन काही तिथं जसं नवी मुंबई आणि पवईचं हे वसवलं गेलं त्या पद्धतीनं काही इन्फ्रास्ट्रक्चर्स तिथं तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्यामध्ये पुढच्या कालावधीमध्ये विशेष लक्ष राहणार आहे. एअरपोर्ट सुरू झाल्यामुळे तेही रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आहे, त्यामुळे त्याच्या अवतीभोवतीसुद्धा बरीचशी डेव्हलपमेंट आहे. आणि साधारणपणे पेणपर्यंतचा आपला जो एरिया आहे, उरण पेण पनवेल असेल, इथे मोठ्या पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये प्रो डेव्हलपमेंट ज्या काही बाबी आहेत त्या आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळतील. अदानी पोर्ट आहे, ह्याचंही काम त्या ठिकाणी एका बाजूला सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला इथे मेडिकल हब तयार करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पावलं उचलली जात आहेत. इंदापूरच्या त्या परिसरामध्ये क्लस्टर असेल, हे सुद्धा त्या ठिकाणी आहे. त्यामुळे एक आगळं वेगळं विकासात्मक दृष्टीने सुद्धा महत्त्व हे रायगड जिल्ह्याला नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये प्राप्त होणार आहे. त्याच्यामुळे जसं राजकीय महत्त्व आहे तसं विकासात्मक महत्त्वसुद्धा जिल्ह्याचं कुठे कमी होऊ नये हे महायुतीच्या माध्यमातून आम्ही दक्षता घेतो. तुमच्या मते लाडक्या बहिणींची संख्या जी आहे अपात्रतेची ती दिवसेंदिवस आता वाढत आहे, त्यामुळे विरोधकांकडून या योजनेबद्दल टीका सातत्याने होते आणि आताही होते. खरं ज्या वेळेला लाडकी बहीण योजना आली त्या दिवसापासूनच म्हणजे 28 जून 2024 मध्ये आदरणीय दादांनी अर्थसंकल्पामध्ये ती योजना घोषित केली, त्या दिवसापासूनच विरोधकांनी या योजनेवर टीकाच केलेली आहे. ते म्हणायचे फॉर्मच भरू नका, तुम्हाला कधी लाभच मिळणार नाही. काही विरोधक तर असे आहेत की त्यांचे काही सहकारी हायकोर्टामध्ये या योजनेच्या विरोधामध्ये गेले होते. तर जेव्हा सुरुवात करत असतानाच ज्यांनी हायकोर्टामध्ये जाऊन विरोध केलेला योजनेला, ते आत्ता त्या संदर्भामध्ये वेगवेगळी वल्गना करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही सुरुवातीपासून एका गोष्टीचं नेहमी आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, त्यावेळेला दादा असतील, आता सुनेत्रा वहिनी असतील, मंत्री म्हणून मी असेल, आम्ही नेहमी हा प्रयत्न केलेला आहे की अधिकाधिक पात्र महिलांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. KYCच्या प्रक्रियेमध्ये आपण जवळपास 6-8 महिन्याची मुदत दिली आणि KYC हे सगळ्या DBT योजनांना बंधनकारक आहे. मग ती लाडकी बहीण असो, नमो शेतकरी असो, अगदी आता नुकसान भरपाई द्यायची असेल तरी KYC ही बंधनकारक असते, कारण त्यांच्या अकाउंटला डिरेक्टली ते पैसे जात असतात. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण 6-8 महिन्याचा तो कालावधी दिला होता. त्याच्यामध्ये ज्या महिलांनी KYC पूर्ण केलीच नाही त्यांनी आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती होतं किंवा ज्यांच्याकडे वाहनं होती अशी सोडून कुठल्याही पात्र महिलेवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अन्याय झालेला नाही. उलट आम्ही हा प्रयत्न करतोय की संजय गांधी निराधारमध्ये सुद्धा ज्या लाभ घेत होत्या त्यांनी जर लाडकी बहीणमध्ये रजिस्टर केला असेल आणि त्यांचे दोन्ही लाभ जर थांबले असतील तर दोन्हीपैकी एका योजनेचा लाभ त्यांना मिळालाच पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. आणि ज्या महिलेनी KYC केलेली असेल पण तरी तिला काही कारणास्तव लाभ मिळत नसेल तर त्याचीसुद्धा अशी निवेदनं जी प्राप्त झालेली आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही चौकशीही करत आहोत. आणि त्याच्यामुळे कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नये ही दक्षता त्या निमित्ताने आम्ही घेतो. काय होणार आणि कधी होणार लवकरच होईल त्या संदर्भामध्ये निर्णय. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आदरणीय सुनेत्रा काकी आहेत, त्यांचं सुद्धा रायगड जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. त्याच्यामुळे लवकरच त्या संदर्भातला निर्णय होईल. आणि खऱ्या अर्थानं तसं पाहायला गेलं तर आज रायगड जिल्ह्याला जे काही राज्यामधलं सुद्धा जे महत्त्व हे जिल्ह्याचं आपल्या वाढत आहे ते फक्त राजकीय दृष्ट्या नाही तर विकासात्मक दृष्टीने आज तिसरी मुंबई असेल ही रायगड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी विस्तारित होणार आहे. तिथं मोठमोठे डेटा सेंटर्स असतील, आणखीन काही तिथं जसं नवी मुंबई आणि पवईचं हे वसवलं गेलं त्या पद्धतीनं काही इन्फ्रास्ट्रक्चर्स तिथं तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्यामध्ये पुढच्या कालावधीमध्ये विशेष लक्ष राहणार आहे.
एअरपोर्ट सुरू झाल्यामुळे तेही रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आहे. त्यामुळे त्याच्या अवतीभोवतीसुद्धा बरीचशी डेव्हलपमेंट आहे. आणि साधारणपणे पेणपर्यंतचा आपला जो एरिया आहे, उरण, पेण, पनवेल असेल, इथे मोठ्या पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये प्रो डेव्हलपमेंट ज्या काही बाबी आहेत त्या आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळतील. अदानी पोर्ट आहे, ह्याचंही काम त्या ठिकाणी एका बाजूला सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला इथे मेडिकल हब तयार करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पावलं उचलली जात आहेत. इंदापूरच्या त्या परिसरामध्ये क्लस्टर असेल, हे सुद्धा त्या ठिकाणी आहे. त्यामुळे एक आगळं वेगळं विकासात्मक दृष्टीने सुद्धा महत्त्व हे रायगड जिल्ह्याला नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये प्राप्त होणार आहे. त्याच्यामुळे जसं राजकीय महत्त्व आहे तसं विकासात्मक महत्त्वसुद्धा जिल्ह्याचं कुठे कमी होऊ नये, हे महायुतीच्या माध्यमातून आम्ही दक्षता घेतो. आता तो निर्णय जो आहे तो आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर ठेवलेला आहे. आणि भरत शेटना पालकमंत्रीपद मिळालं तरी माझ्या त्यांना शुभेच्छाच राहतील. याआधीसुद्धा मी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, शेवटी आमच्या सगळ्यांसाठी जिल्हा आणि जिल्ह्याचा विकास हा अधिक महत्त्वाचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून काम करत असताना पालकमंत्री फक्त एक पद झालं, पण आज 2 मंत्री जिल्ह्यामध्ये आहेत आणि दोन्ही मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं पाहिजे. ह्या बाबीकडे एक लोकप्रतिनिधी म्हणून मी अधिक प्रमाणामध्ये लक्ष देते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.